हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आजचा व्लॉग खूपच छान आहे। मला पर्सनली खूप छान वाटतोय कारण की मी खूप छान निवांत वेळ घालवलेला आहे आणि माहेरी जाऊन व्लॉग बनवलेला आहे। सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर माझी लहान बहीण प्रणाली तिने ठरवलंय शेतात चाललोच आहे तर तिकडेच नाश्ता करूयात आणि आजचा मेनू थालीपीठ असं बनवायचं मॅडमनी ठरवलेलं आहे। तो थोडेफार कांदे तोडून आणलेत आम्ही आणि म्हणजे घरून तर आणलंच आहे तसं थालीपीठाचं पीठ किंवा बाकी सगळ्या गोष्टी कांदे वगैरे घरून घेऊन आलोय, पण शेतात तोडायच्या गोष्टी म्हणजे असं नवीन नवीन फ्रेश असं काढायचं आणि खायचं म्हणजे त्याची एक वेगळीच मजा आहे। त्यामुळे मला असं गावाकडे वगैरे असं राहायला भारी वाटतं ना, म्हणजे खायलाही खूप मजा येते। मला सांगता येत नाही शब्दामध्ये, पण मला भारी वाटते। असं सकाळी सकाळी आलोय मस्तपैकी इथे शेतात फिरलोय, त्यानंतर ताजे ताजे कांदे काढलेत आणि आता गरमागरम थालीपीठ खाणार आहे। सो मला फार एक्साइटिंग वाटतं त्या सगळ्या गोष्टी आणि खरंच खूप भारी वाटतं, असं मनालाही शांत वाटतं। त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला मजा येते। चला मग आता थोडंफार कष्ट करूयात, कांदे कट करायचे आणि त्यानंतर थालीपीठ बनवून गरमागरम थालीपीठ खाऊयात। तसं खूप कष्ट मला करायचे नाही, मी माहेरी आले त्यामुळे बेसिकच थोडेफार वरचे कामं करणार आहे मी, बाकी मेन थालीपीठ काकू आणि प्रणाली करणार आहे। सो मी मस्त खाणार आहे, चलो। चिक्कूचं झाड आहे आणि इथं प्रणाली आहे। मी मस्त कैरी खाते। कैरी सापडलेली आता झाडाची आणि सकाळ सकाळी मी कैरी खायला सुरुवात केली आज। चांगलेच माझे दात आंबट झाले, पण मस्त झाडाची कैरी पडलेली त्यामुळे मला कंट्रोल झालं नाही आणि मी खाल्ली आता। सो इकडे ह्या बाजूला वर्कर्ससाठी रूम आहे आणि आतल्या बाजूला घर आहे। सो मी तुम्हाला आता घराची टूर देते। हे वाला फार्म हाऊस माझ्या माहेरचं आहे। सो आता आपण ह्या फार्मची जरा उद्योग बघू, तपासणी करू, काय काय कुठे आहे बघूयात। सो इथे आत एंट्री केलं, मोठा पॅसेज आहे, या साईडला इथे बेडरूम आहे, इकडे आत हॉल आहे आणि इथे सगळीकडे बाहेर मोठा असा पॅसेज आहे। पॅसेज मधून इथून मस्त चिक्कूचं झाड आहे, त्यानंतर इथे कढीपत्ता आहे, पुढे जास्वंदाचं झाड आहे आणि ह्या बाजूला विहीर आहे खाली। दिसत नाही, जाऊ द्या इकडून ट्राय करू आपण। दिसत नाही कॅमेरामध्ये, पण इथे विहीर आहे आणि या बाजूने एक एंट्री आहे आणि इकडे किचन आहे या साईडला। बाकी इकडे सुंदर अशी जागा आहे, हा फ्रंट रोड आहे आणि इकडे बाकीचा पॅसेज आहे। तर आज आम्ही शेतावर येऊन इकडे नाश्ता करायचं ठरवलं, त्यामुळे प्रणाली काकू थालीपीठ बनवत आहे। सो आपण थालीपीठाची मजा घेणार आहोत इथे मस्तपैकी असं शेतात येऊन वगैरे। इथे काकांनी तयारी करून ठेवली आम्हाला बसाय खायसाठी, तर इकडे बसूया, तिथे आपला आज ब्रेकफास्ट करू आणि बघूया पुढे काय करणार आहे। सो मला तर फार मजा येते, क्लायमेटही मस्त झाले, थोडं गरमी आहे पण ढग आले त्यामुळे ऊन काय लागत नाही आणि वारंही थोडंफार अधूनमधून येते, त्यामुळे अजून तरी बरं वाटतंय। सो चलो। सो प्रणाली इथे टरबूज कट करते, काकूनी इथे थालीपीठाची तयारी केली आहे आणि काका मी खाणार आहे।
सो हे आहे आमचं छोटंसं असं फार्म हाऊस. हा हॉल आहे, एका बाजूला बेडरूम आहे आणि छोटंसं किचन आहे. छोटं जरी असलं तरी कधीतरी निवांत वेळ घालायला खूप भारी वाटतं. आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतं. आता सुरुवात करूयात आपण नाश्त्याला फलाहारापासून. काय चालला कांदे भाजू राहिले काय? कांदे भाजी दे ना. आताच पेटवली का तुम्ही चूल? नाही सगळीच पेटवली होती, पण आता काकून कांदे आणले ना. हा त्याच्यामुळे मग उजूक पेटवली. गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे आणि काकूने आता दुसरं थालीपीठ लावले मस्तपैकी. इथे मी टेस्ट करून बघते पहिल्या थालीपीठात तिखट मीठ बरोबर आहे की नाही. सो बरोबर लोणच्या सोबत होऊन जाईल. पाळ घोटकी धरा. तू पण बस लगेच खाली आता. हे माझेच आहे तसं कमी कांद्याचे, तुझं झालंच नाही अजून. काकाने मस्त गोड लोणचं आणलंय लिंबाचं, माझं आवडीचं. आता आम्ही सगळे मिळून मस्त थालीपीठ लोणच्यावर ताव मारणारे. सो सगळं आवडीचा मेनू काका गोळा करून घेऊन आलाय माझ्यासाठी. सो चला आता आपण मस्तपैकी खाऊयात सगळं. कसं झालंय काका थालीपीठ? एक नंबर. बिगर कांद्याचे माझे कांद्याचे भारी. भरपूर कांदा, भरपूर कोथिंबीर. काकाने उद्याचा पण मेनू ठरवलेला आहे. आम्ही उद्या इथेच येऊन खायचं ठरवलंय. काय काका उद्याचा मेनू? उद्याचा मेनू धिरडे. धिरडे आणि ब्रेड. किती प्रकारचे? चीज त्याच्यावर परत. उद्याचा मेनू काका बनवणार आहे. हो, 2-3 प्रकार बनवणार आहे त्याचे, एकदम भारी. सो उद्याचाही ब्लॉग तुम्ही नक्की बघा. उद्याची रेसिपी काका बनवणार आहे. सो आजचे स्पेशल थालीपीठ बाय काकू होते. खरं प्रणाली बनवणार होती पण ते शेवटी काकूनीच बनवले. आणि मस्तपैकी आम्ही सगळे खातोय थालीपीठ. तर मी आणि प्रणाली आता एका मोहिमेवरती निघालेलो आहे. आमच्या खूप हाय एक्सपेक्टेशन्स आहेत. आम्ही जे खाल्लेले टरबूज खरबूज आहे त्याच्या बिया आता आम्ही इथे मातीत लावणार आहे आणि आमची इच्छा आहे कधीतरी तर त्याला टरबूज खरबूज यावे. सो बघूयात आता प्रणालीच्या आज टरबूज खरबूज लावून होत आहेत की नाही माझ्या मार्गदर्शनाखाली. मला वाटतंय की या स्पॉटवरती मी आता ह्या बिया ज्या आहेत ना ह्या लावल्या पाहिजे. सो लेट्स ट्राय आणि बघूयात मला लावता येते की नाही. मी कधी ट्राय नाही केलं ह्याच्या आधी टरबूज खरबूज लावायचं. येणार आपण लावतोय म्हटल्यावर कसं काय. टरबुजाच्या पण टाक थोड्या. ती जागा रिकामी आपल्यासाठीच ठेवली होती. टरबूज यावं तिथे थोडे ते सुकायला पाहिजे. माझे पाय पण गेले. काकू माझ्या चपला खराब केलं ना तर काकूच्या पण खराब केलं. चल आता दुसरीकडे टाकू. तर सगळ्यात आधी तुम्हाला लागेल काहीतरी खोदायसाठी एक काहीतरी. आणि मग मी आता खोदतीये आणि त्याच्यात थोड्याशा खरबुजाच्या बिया, परत माती. आणि जर खरबूज नाही आलं तर पुढे टाका. लावू थोड्या टरबुजाच्या बिया. अरे खोदायचं विसरले. ए याको हे खोद नाही का एवढंच. अगं मग ते ड्राय नाही झालेले. कांद्याची पात खायची. खाती का तू? टरबूज तर खाल्लं नाही शहाणीनं. खाती. हिला नाही आवडलं वाटतं. आवडलं. हिरवं हिरवं ते खाता येत मस्त. देवाच्या फुलासाठी
देवाच्या पूजेसाठी फुलं गोळा करतोय आणि प्रणाली आम्हाला फोटो काढण्यासाठी फुलं गोळा करते. आम्ही दोघी कानाला असं लावणार आहे इकडे आणि फोटो काढणार आहे दोघी जणी आता मस्त पैकी. अगं बनली का नाही अंगठी? बुसकट कमाशे माशे ने बुसकट आहे. कसलं बुसकट? बुसकट म्हणजे प्रणालीला वाटलं ते आवळा आहे, मला वाटलं ते तांदूळ आहे, काकूला वाटलं ते मास आहेत आणि ते ऍक्च्युअली काय आहे? बुसकट. कसलं बुसकट? बुसकट येते बुसकट. झिंगे का भुंगे का झिंगे काय खरं सांगा. सो चलो इथलं झालंय सगळं आमचं आवरून आणि निघतोय आता आम्ही घरी. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.